ऍक्च्युली मला प्रेरणा ही मी लहान वयात असताना म्हणजे 4वी-5वीच्या एज मध्ये असतानाच माझ्या डोक्यात होतं की मला क्लास 1च व्हायचंय. त्यासाठी प्रेरणा म्हटलं तर असं की आपल्या जे जिल्हाधिकारी म्हणून मनीषा म्हैसकर मॅडम आल्या होत्या, त्यांचं जेव्हा मी कार्य बघितलं, मला खूपदा असे पेपर मधून वाचताना वगैरे त्यांच्याबद्दल माहिती मिळायची. त्यावरून मला असं वाटत होतं सतत की एक महिला इथपर्यंत येऊ शकते तर आपणही तिथपर्यंत जाऊ शकतो. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते क्लास 1 व्हायचं हे माझं स्वप्नच होतं तेव्हापासून. आणि त्यातच माझ्या घरचे जे मला सपोर्ट मिळाला त्यातूनही मला ते प्रेरणा मिळत गेली. माझं स्वप्न कधी घरच्यांचं स्वप्न झालं हे मला पण कधी कळालं नाही. आणि जेव्हा त्यांना फोन गेला की अशी अशी माझी निवड झाली, तेव्हा मी इथंच अभ्यास करत होते पुढच्या पोस्ट साठीचा. त्यावेळी रिझल्ट आला आणि ते इथं आले. त्यावेळी असं झालेलं की इतक्या वर्षांना त्यांचे कान आतुरले होते की ते शब्द ऐकायला की मी अधिकारी झाले हे ऐकायला त्यांचे कान ऍक्च्युली आतुरले होते. आणि जेव्हा त्यांनी मला ते गुलालामध्ये भरलेलं वगैरे बघितले, हार वगैरे गळ्यात बघितला, त्यानंतर त्यांचे ते एका बापाची आपल्या मुलीसाठीची जी भावनिक क्षण असतो किंवा जी आपले इमोशन असतात ते त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून बाहेर आले. आणि ते बरोबर आम्हाला माहिती नसतानाही तो व्हिडिओ कॅच झाला आणि तो व्हायरल झाला. फक्त मी त्यातून सगळ्यांना एवढं सांगू शकते की तो व्हिडिओ बघून जर तुम्ही एमपीएससीच्या कडे येत असाल तर तसं काही करू नका, कारण तो क्षण आमच्या आयुष्यात येण्यासाठी मी सुद्धा आणि माझ्या कुटुंबानं सुद्धा खूप गोष्टी सोडाव्या लागल्या, खूप त्याग करावा लागला. जवळजवळ 8 वर्ष आम्हाला थांबावं लागलं. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी मुंबईमध्ये होते, कारण त्याच दिवशी इंटरव्ह्यू होता आणि त्यानंतरच रिझल्ट लगेच 6 वाजता डिक्लेअर झाला. आणि जेव्हा डिक्लेअर झाला की मी क्लास 1 झालीये, माझा रँक तेवढा आलाय आणि मला क्लास 1 पोस्ट मिळाली आहे, त्यावेळी 2 मिनिटं मला काय बोलावं किंवा काय रिएक्ट करावं हे समजतच नव्हतं. माझे शब्द बोलण्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू चालू होते. आणि त्याच वेळी मी पहिला फोन हे घरी केला, कारण ज्यांचे कान आतुरले होते हे शब्द ऐकण्यासाठी की तुमची मुलगी क्लास 1 झाली, तिचं स्वप्न पूर्ण झालं, तसं वडिलांना मी फोन केला पहिला. आणि फोनवरती मी तेवढंच बोलू शकले की क्लास 1 झाले, एवढा एकच शब्द मी त्यावेळी बोलू शकले. तेव्हा असं आहे की ते सुद्धा तिथं निशब्द झाले होते, म्हणजे त्यांनाही काय बोलावं हे समजत नव्हतं. त्यांच्याही डोळ्यातून त्यावेळी अश्रूच चालू होते की काय त्यांना रिॲक्टच ऍक्च्युली आम्हा दोघांनाही रिॲक्टच करता आलं नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं संवाद ध्येयवेडेच्या आमच्या पॉडकास्ट चॅनलवर. आणि मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. आज आपल्यासोबत नवेखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील गेली 8 वर्ष अथक परिश्रमातून एका शेतकरी कुटुंबातील प्रियांका दळवी या व्यक्तीसोबत आपण चर्चा करणार आहोत. यांनी गेल्या आता नुकत्याच झालेल्या महिला व बालविकास विभागातील परिवीक्षिका अधिकारी तसेच वन विभागातील सहाय्यक वनरक्षक अधिकारी या राजपत्रीय क्लास 1 अधिकारी या 2 स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करून त्यांचा संघर्षमय प्रवास आणि अभ्यासाचं असणारं नियोजन, त्याचबरोबर त्यांनी घेतलेलं अफाट कष्ट, या सर्व गोष्टीवर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या या पॉडकास्ट चॅनलवर. सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी प्रियांका विश्वजित दळवी, नवेखेड या गावामधली मी रहिवाशी आहे. सध्या माझी एमपीएससी तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा 2024 मधून सहाय्यक वन संरक्षक या क्लास 1 पदी निवड झालेली आहे. तसेच माझी महिला व बालविकास विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या परिवेक्षिका अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. धन्यवाद ताई. सर्वप्रथम आपण आपल्या कुटुंबाची आणि आपल्या बालपणाची पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर आपण जे शिक्षण घेतलं आहात त्या शिक्षणाविषयी थोडस माहिती आमच्या श्रोत्यांना सांगा. मी तुमच्या सगळ्यांसारखीच मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. माझं प्राथमिक शिक्षण बोरगाव येथे झालं होतं. त्यानंतर माझं 10वी पर्यंत पूर्ण शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे झालं. माझी डिग्री आहे ती कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये झाली, जी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा येथे पूर्ण झाली. त्यानंतर मला ही स्पर्धा परीक्षा करायची असल्यामुळे मी कधी कॅम्पसचा ट्राय नाही केला. मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळाली आणि माझं संपूर्ण मी
क्लासेस MPSC साठीचे क्लासेस आहेत ते थोडे क्लासेस मी पुण्यामध्ये केले. त्यानंतर पूर्णपणे सेल्फ स्टडी केला आणि राजश्री शाहू स्पर्धा प्रबोधिनी आहे इस्लामपूरमध्ये, तिथे मी पूर्ण वेळ अभ्यास केला. अच्छा ताई, आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडेच जायचं होतं, तर या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे जायला तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली किंवा कोण प्रेरणास्थान होते तुमचे? ऍक्च्युली मला प्रेरणा ही मी लहान वयात असताना म्हणजे 4वी-5वीच्या एज मध्ये असतानाच माझ्या डोक्यात होतं की मला क्लास 1च व्हायचंय. त्यासाठी प्रेरणा म्हटलं तर असं की आपल्या जे जिल्हाधिकारी म्हणून मनीषा म्हैसकर मॅडम आल्या होत्या, त्यांचं जेव्हा मी कार्य बघितलं, मला खूपदा असे पेपर मधून वाचताना वगैरे त्यांच्याबद्दल माहिती मिळायची. त्यावरून मला असं वाटत होतं सतत की एक महिला इथपर्यंत येऊ शकते तर आपणही तिथपर्यंत जाऊ शकतो. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते क्लास 1 व्हायचं हे माझं स्वप्नच होतं तेव्हापासून. आणि त्यातच माझ्या घरचे जे मला सपोर्ट मिळाला त्यातूनही मला ते प्रेरणा मिळत गेली. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता, तर या परीक्षेची अभ्यासाची पद्धत कशी होती आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना काही विषय तुम्हाला कठीण गेले असतील, तर हे विषय कठीण गेलेले तुम्ही कशा पद्धतीने हाताळले, त्या विषयावर कशी मात केली? पहिली गोष्ट म्हणजे मी पूर्ण आहे तो सिलेबस पहिला गो थ्रू केला. म्हणजे सिलेबस मध्ये काय पॉइंट आहेत आणि आपल्याला काय वाचलं पाहिजे ह्या गोष्टी पहिल्या लक्षात ठेवल्या. 3R हा फॉर्म्युला असतो, म्हणजे रीड, राईट आणि रिवाइज. या गोष्टीवरती मी जास्त काम केलं. म्हणजे कोणताही सब्जेक्ट जर मला अवघड जात होता, म्हणजे जात होते असं प्रत्येक सब्जेक्ट हा 100% अवघड नाही गेला, पण थोडेफार त्यातल्या काही गोष्टी मला अवघड जात होत्या. त्यावेळी मी आयोगाचे जे मागील वर्षाचे PYQ असतात, क्वेश्चन पेपर आपण असं म्हणतो, ते जास्त करून मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचे. म्हणजे त्या टॉपिक वरती आयोगाने कशा लेवलचे प्रश्न विचारलेत आहे, त्यामुळे मला पुढचे क्वेश्चन कसे येतील हे एक प्रिडिक्ट व्हायची मला सवय झाली. आणि तो टॉपिक मी जास्त वेळा रीड करायचे, रिवाइज करायचे. त्याच्या मायक्रो नोट्स माझ्या नेहमी तयार असायच्या की जेणेकरून मला जी गोष्ट येत नाही ती मी जास्त प्रॅक्टिसनं त्याच्यावरती मात करायचे. मॅडम, आता खरं तर पाहिलं तर हे स्पर्धा परीक्षेचं युग जे आहे एकदम फास्ट आहे आणि गेली 8 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये अथक परिश्रम घेत आहात. ह्या 8 वर्षामध्ये अभ्यास करत असताना लोकांना किंवा विद्यार्थ्यांना कसं असते की परीक्षेचा अभ्यास करतोय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे असं होतंय, पण तसं बऱ्या अंशी तसं घडत नाही. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट असतील द्यावंच लागतात. तर तुम्हाला काही या 8 वर्षामध्ये अभ्यास करत असताना काही डिप्रेशन आलं का, किंवा काही हे क्षेत्र सोडून द्यावं मध्येच असं काय मनात आलं का, किंवा असा कोणता प्रसंग घडला का, किंवा नातेवाईक काय बोलले का, किंवा असं काही घडलं का, याविषयी थोडस आम्हाला सांगा. म्हणजे सगळ्याच MPSC करणाऱ्या ऍस्पिरंट सोबत, विद्यार्थ्यांसोबत हेच असतं, म्हणजे चालूच असतं ह्या गोष्टी. पण माझ्यासोबतही या गोष्टी होत होत्या. मलाही यश काही लगेचच नाही मिळालं. म्हणजे तुम्ही सांगितलं तसं 8 वर्ष मला कंटिन्यू कॉलेज झाल्यापासून मी अभ्यासात ह्या क्षेत्रामध्ये होते. म्हणजे सतत मला अपयश हे येत होतं, परत सतत प्रॉब्लेम्स येत होते. पण माझं इतकं क्लिअर होतं की मी कधीतरी स्वतःसाठी एक काहीतरी चांगलं स्वप्न बघितलेलं आहे. इथं येण्याचा पूर्ण चॉईस हा माझा होता. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम सोबत मला असं वाटतं की प्रत्येक प्रॉब्लेम सोबत एक सोल्युशन पण येत असतं. तुम्ही शांतपणे त्या प्रॉब्लेम कडे बघणं, ते सोल्युशन वरती ओव्हरकम करणं जास्त गरजेचं असतं. ह्या प्रोसेसमध्ये, ह्या 8 वर्षामध्ये मी खूप अपयश बघितलं. म्हणजे एखादी प्री असो, मेन्स असो, मी जरी ती पास झाली असले तर नेक्स्ट वेळी मी प्री फेल होते, असं झालं होतं. म्हणजे 2022 ला माझी थोडक्यात पोस्ट हुकली होती, पण 2023 ला मी पूर्ण सगळ्या प्री फेल होते. म्हणजे गट ब ची असो किंवा राज्यसेवेचे असो, सगळ्या प्री फेल होते. पण तेव्हा मी पुन्हा उभी राहिले. तिथं मला चॉईस होता की एकतर हे सगळं बंद करून पाठीमागं जायचं किंवा पुन्हा एक स्वतःसाठी ट्राय करायचा. तर मी तो स्वतःसाठी ट्राय करायचा हा मार्ग निवडला होता. आणि 2024 ला माझ्या त्याच अभ्यासामुळे किंवा मी तिथं त्यावेळी निर्णय घेतल्यामुळे मला 2 पोस्ट मिळाल्या. नक्कीच मॅडम, आणि असं म्हटलं जातं की यशाची पहिली पायरी ही संयम आहे. संयम ज्याच्या मध्ये आहे तो नक्कीच यशाची शिखरं गाठू शकतो, आणि ते तुम्ही आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं. आता मॅडम, तुम्ही या 2 ज्या परीक्षेमध्ये आपण यश मिळवलं, जे महिला व बालविकास मधील परिवीक्षक अधिकारी असेल आणि वन विभागातील आपले सहाय्यक वनरक्षक अधिकारी हे क्लास 1 ची पोस्ट असेल,
तर या दोन्ही जे क्षेत्र आहे किंवा या दोन्ही परीक्षा आहेत, या परीक्षेमधला अभ्यासक्रम म्हणजे त्यामध्ये काही वेगळेपण आहे का सेमच आहे? दोन्ही पोस्टचा सिलेबस वेगळा आहे, अभ्यासक्रम वेगळा आहे. फक्त तुमची जी अभ्यासाची पद्धत आहे ती तुम्हाला थोडी वाढवावी लागते. आता जी महिला बाल विकास मधली पर्यवेक्षिका अधिकारी ही पोस्ट आहे ती गट ब लेवलची पोस्ट आहे. त्यासाठी जो अभ्यासक्रम होता तो वेगळा होता. त्यासाठी तिथं तुम्हाला प्रॅक्टिस सोबत थोडंसं रिव्हिजन करणं जास्त गरजेचं होतं. पण ह्या क्लास 1च्या ह्याच्यासाठी होतं ते सिलेबस पूर्ण वेगळा होता. तिथं ऑप्शनल सब्जेक्ट होते जे तुम्हाला डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचे होते. ते पूर्ण तुम्हाला 3 तासाच्या वेळामध्ये ते लिहायचे होते पेपर. त्यामुळे माझं जास्त कल हा प्रॅक्टिस साठीच होता. दोन्हीसाठी मी स्ट्रॅटेजी इतकीच ठेवली होती की सिलेबस पूर्ण कव्हर करणे. मी मोस्टली राज्यसेवेचा जास्त अभ्यास केल्यामुळे माझी जीएस ची लेवल थोडी चांगली असल्यामुळे त्याचा फायदा मला महिला बाल विकास मध्ये झाला. पण त्या राज्यसेवेसाठी मी सतत प्रॅक्टिस करणं किंवा टेस्ट पेपर सोडवणं, PYQ बघणं आणि सतत रिव्हिजन करणं या गोष्टीमुळे मला ते क्लास 1 पर्यंत पोहोचता आले. नक्कीच आपण MPSC मधून एवढं यश मिळवलंय. यामध्ये प्रोसेस जे असते, प्री एक्झाम असेल त्यानंतर मेन्स एक्झाम असेल, या दोन्ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर महत्वाचं जे असते ती मुलाखत. आणि या मुलाखतीची तयारी तुम्ही कशा पद्धतीने केलं हे थोडं सांगा. ऍक्च्युली मेन्स नंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे असतो ते म्हणजे मुलाखत, जी MPSC तर्फे घेतली जाते, ज्याच्या मार्क वरती तुम्हाला क्लास 1 पोस्ट मिळणार की क्लास 2 मिळणार हे मोस्टली डिसाइड होतं. सो मी पहिलं जे आहे ते पूर्ण माझं प्रोफाईल आहे, म्हणजे माझं शिक्षण कुठून झालं, माझ्या घरचे गोष्टी, व्यवसाय काय आहे, वडिलांचा शेती वगैरे व्यवसाय आहे, सध्या मी ज्या पोस्टवर माझी निवड झाली आहे त्या रिलेटेडची संपूर्ण माहिती, तसेच माझ्या ग्रॅज्युएशनची संपूर्ण माहिती, जे काही करंट न्यूज असतील आपल्या आसपास आपल्या जिल्ह्यामध्ये होतात त्या सगळ्या माहिती, या सगळ्या गोष्टी करत होते. तसेच या प्रोसेसमध्ये, मुलाखतच्या प्रोसेसमध्ये मी ज्या अकॅडमीमध्ये अभ्यास करत होते त्या अकॅडमीचे संचालक आहेत विक्रांत पाटील सर, यांचा खूप जास्त रोल आहे. कारण त्यांनी मला प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर कसं द्यावं हे सांगितलं. म्हणजे कमी शब्दात किती इफेक्टिव्हली बोलायचं हे सरांसोबत सतत माझी प्रॅक्टिस असायची. तसेच मी खूप जास्त मॉक इंटरव्ह्यू दिल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. प्लस प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर कसं द्यावं ह्याचा मला जास्त फायदा झाला त्या गोष्टीमध्ये. तिथे आपण जी मुलाखत दिली, या मुलाखतीच्या दरम्यान जे काही प्रश्न असतील त्यातले एखादे आठवणीत राहणारे असे प्रश्न काय असतील का जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल? ऍक्च्युली माझे 2 इंटरव्ह्यू झाले. एक राज्यसेवेमधून महसूल विभागातल्या ज्या आपल्या पोस्ट असतात किंवा डेव्हलपमेंट विभागातल्या त्या रिलेटेड साठी झाले होते, आणि एक फॉरेस्ट डिपार्टमेंट साठीचे इंटरव्ह्यू झाला होता. मग मी दोन्हीतला एक किस्सा सांगेन. म्हणजे जेव्हा मी महिला बाल विकास या पोस्टचा उल्लेख केला होता तेव्हा त्यांनी त्यावरती क्वेश्चन विचारला होता, आणि त्यातलं असं म्हणजे चांगले क्वेश्चन विचारले की तुम्ही कसं तिथं काम करणार वगैरे. आणि त्यांनी खूप जनरल क्वेश्चन विचारला की काउन्सिलिंग या शब्दाचा मराठी मिनिंग काय आहे. म्हणजे ते माझ्यासाठी सरप्राईज होतं, कारण मोस्टली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमुळे माझे बायलँग्वेज झालं होतं, थोडे इंग्लिश शब्द जास्त जात होते. त्यात त्यांनी ते काउन्सिलिंग या शब्दाचा अर्थ मला विचारला होता. आणि फॉरेस्टच्या डिपार्टमेंटचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला त्यावेळी त्यांनी फॉरेस्ट रिलेटेडच्या माहिती, तुमचं नॉलेज कसं तिथे अप्लाय करणार त्यात, आणि त्यातही त्यांनी एक इन जनरल क्वेश्चन विचारला की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण होता. पण ते ऍक्च्युली इतकं त्यावेळी प्रेशर असतं आणि तो क्वेश्चन खूप इझी होता, पण माझ्या तोंडातून मोर हा राष्ट्रीय पक्षी हा मी राज्य पक्षी म्हणून सांगितलं होतं. म्हणजे मला सांगायचं असं आहे की प्रेशर खूप असतं. त्यावेळी त्यांनी एकदम साधं सिंपल क्वेश्चन विचारत असतात, पण त्यावेळी आपल्याला थोडंसं भीती वाटते. म्हणजे किंवा आपल्या तोंडातून आपण जे सतत वाचत असतो तेच त्यातून त्यावेळी बाहेर पडतं. आणि हे दोन क्वेश्चन जास्त माझ्या लक्षात यायचं कारण तिथं मी त्या दोन्ही क्वेश्चनला सरप्राईज झाले होते. कोविड काळ आपण सर्वांनीच अनुभवलेला आहे. पूर्ण जगभरामध्ये कोविडचं एवढं हे झालं होतं. तर या कोविड काळामध्ये अनेकाने हे क्षेत्र सोडून दिलं, काही ठिकाणी दुसरं क्षेत्र पकडलं. तर तुम्ही या कोविड काळामध्ये या कोविडच्या परिस्थितीला कशी मात करून अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन केलं?
कोविडमध्ये ऍक्च्युली लॉकडाऊनमुळे सगळे घरीच होते. मग त्यामुळे मी त्या फेज मध्ये पूर्ण घरीच अभ्यास केला, पण इतका असा माझा खूप जास्त तीव्रतेने अभ्यास होत नव्हता. मी एक 4-5 तास फक्त डेली कोविडमध्ये अभ्यास करायचे आणि बाकी वेळ मी माझ्या आईचा एक उद्योग आहे त्यामध्ये मदत करायचे, जसं केक मेकिंग असे किंवा बिस्किट मेकिंग, ह्या गोष्टीमध्ये मी थोडं तिला मदत करत राहायचे. म्हणजे जेणेकरून जे फायनान्शियल कंडिशन आहे ती पण थोडीशी व्यवस्थित राहील. आणि प्लस काही कारण हे पूर्ण निगेटिव्हिटीचं वातावरण झालं होतं, कोणत्याही एक्झाम त्या पिरियड मध्ये होत नव्हत्या. त्यामुळे अभ्यास करायला असं मोटिवेशनच कोणतं राहत नव्हतं. जे काही असेल ते इनर मोटिवेशन वरती करायचं होतं. त्यामुळे मी 4-5 तासच अभ्यास करायचे आणि त्यानंतर आईला हेल्प करायचे, असं माझं डेली रुटीन चालू होतं. पण कोविड नंतर जशा एक्झाम डिक्लेअर झाल्या तसे पूर्ण वेळ मी परत आणखी एकदा लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास चालू केला. एक व्हिडिओ तुमचा एक व्हायरल झाला होता की तुम्ही महिला व बालविकास विभागातील जे पर्यवेक्षिका अधिकारी ज्यावेळी झाला होता आणि तो निकाल डिक्लेअर झाला होता आणि त्यावेळी तुम्ही बहुतेक अकॅडमीमध्येच होता आणि तुम्हाला तुमचे आई वडील, अगदी शेतकरी कुटुंबातील आई वडील, ते तुम्हाला भेटायला अगदी 2 व्हीलरवरून आले होते आणि तो एक भावूक क्षण व्हिडिओमध्ये कॅच झाला होता आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओ बद्दल काय सांगाल? नक्कीच, कारण ती एक म्हणजे भावनिक क्षण होता आमचा. म्हणजे ह्या गोष्टीसाठी खूप वर्ष वाट बघितलेली की पोस्ट मिळेल, ह्या गोष्टीसाठी खूप वाट बघितलेली घरच्यांनीही. म्हणजे माझं स्वप्न कधी घरच्यांचं स्वप्न झालं हे मला पण कधी कळालं नाही. आणि जेव्हा त्यांना फोन गेला की अशी अशी माझी निवड झाली, तेव्हा मी इथंच अभ्यास करत होते पुढच्या पोस्ट साठीचा. त्यावेळी रिझल्ट आला आणि ते इथं आले. त्यावेळी असं झालेलं की इतक्या वर्षांना त्यांचे कान आतुरले होते की ते शब्द ऐकायला, की मी अधिकारी झाले हे ऐकायला त्यांचे कान ऍक्च्युली आतुरले होते. आणि जेव्हा त्यांनी मला ते गुलालामध्ये भरलेलं वगैरे बघितले, हार वगैरे गळ्यात बघितला, त्यानंतर त्यांचे ते एका बापाची आपल्या मुलीसाठीची जी भावनिक क्षण असतो किंवा जी आपले इमोशन असतात ते त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून बाहेर आले. आणि ते बरोबर आम्हाला माहिती नसतानाही तो व्हिडिओ कॅच झाला आणि तो व्हायरल झाला. फक्त मी त्यातून सगळ्यांना एवढं सांगू शकते की तो व्हिडिओ बघून जर तुम्ही एमपीएससीच्या कडे येत असाल तर तसं काही करू नका, कारण तो क्षण आमच्या आयुष्यात येण्यासाठी मी सुद्धा आणि माझ्या कुटुंबानं सुद्धा खूप गोष्टी सोडाव्या लागल्या, खूप त्याग करावा लागला. जवळजवळ 8 वर्ष आम्हाला थांबावं लागलं. संयम माझ्या संयमासोबत माझ्या कुटुंबानेही तेवढा संयम दाखवला, मला सपोर्ट केला. त्यानंतर हा क्षण आमच्या आयुष्यात आला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतलं हे एक असं वास्तव आहे की लोक असे इन्स्पिरेशनल व्हिडिओ बघून यामध्ये येतात, पण त्यांना असं वाटतं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सगळं क्लिअर होईल वगैरे, पण तसं काही होत नाही. कारण प्रयत्न करत राहणं आपल्या हातात आहे. कर्म आपलं एकच आहे, अभ्यास करणं. त्या अभ्यासाला योग्य वेळी योग्य रिझल्ट येतो, फक्त तोपर्यंत आपल्याला हे सातत्य ठेवावं लागतं, संयम ठेवावा लागतो. नक्कीच हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. पण तुम्ही जे क्लास 2 ची पोस्ट काढली होती, पण तुमचं एक ध्येय वेगळंच होतं की क्लास 1 अधिकारी व्हायचे. मगाशी आपली चर्चा झाली त्या पद्धतीने तुम्ही क्लास 2 झाल्यानंतर एवढं सेलिब्रेशन केलं नाही, कारण तुम्हाला क्लास 1 व्हायचं होतं ना, त्यानंतरच सेलिब्रेशन करायचं होतं. तर स्पर्धा परीक्षेतील अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमचं ध्येय जसं क्लास 1 होतं आणि त्यानंतर सेलिब्रेशन केलं, तो एक अनुभव त्यांना सांगा. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं ध्येय हे मोठंच ठेवलं पाहिजे. म्हणजे कधीही म्हणजे मोठे स्वप्न जेवढे मोठे असतील तेवढे आपली तिथपर्यंत झेप घेण्याची क्षमता वाढते. तसंच आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्या सोबत जे काही चिकाटी लागते किंवा सातत्य लागतं अभ्यासामधलं ते सगळं मिळतं. जसं मला क्लास 2 ची जेव्हा पोस्ट मिळाली तेव्हा सगळे आनंदित होते, मीही त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदित होते. कारण खूप वर्षानंतर, खूप अपयशानंतर मी एक यश बघितलं होतं, पण मनात आत कुठेतरी होतं की मी एक स्वप्न बघितले की मला क्लास 1 व्हायचं होतं. आणि त्या स्वप्नासाठी मला सेलिब्रेशन मी थांबवलं, म्हणजे जास्त सेलिब्रेशन केलं नाही किंवा काही गोष्टी मी स्टॉप केल्या, कारण मला पुढे जाऊन क्लास 1 चा इंटरव्ह्यू द्यायचा होता, त्याची तयारी करायची होती ह्या याच्यामध्ये. मग मला असं आता झाले की ह्या स्टेजला जेव्हा माझ्याकडे ती क्लास 1 ची पोस्ट मिळाली त्यावेळी फक्त इतकं आहे की मी आनंदित आहे, आतून आनंदित आहे मनापासून, आणि आतून शांत झालेली आहे की जे काही माझं ध्येय होतं ते मिळालं आहे. मग मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही जे स्वतःसाठी ठरवता आणि
आणि जेव्हा ते तुम्हाला मिळतं त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठला नसतो. त्यावेळी तुम्ही निवांत शांतपणे झोपू शकता. त्यावेळी तुम्हाला सेलिब्रेशन करायची पण तशी जास्त गरज वाटत नाही किंवा व्हावं असं वाटत सुद्धा नाही, कारण तुम्ही आतून शांत होता त्यावेळी. अच्छा मॅडम, तुम्ही ग्रामीण भागातील आहात आणि ग्रामीण भागातील मुली आता बहुतांश संख्येनं या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळतेला जास्त दिसत आहेत. तर ग्रामीण भागातील वातावरण आणि या स्पर्धा परीक्षेला असणारं पूरक वातावरण याच्यामध्ये काय डिफरन्स आहे का? आणि ग्रामीण भागातील मुलींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांनी कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये आल्यानंतर अभ्यास केला पाहिजे? आता ऍक्च्युली ग्रामीण भागातच संख्या जास्त वाढत आहे आणि तसं वातावरणही तर निर्माण झाले, कारण जे काही रिसोर्स लागतात म्हणजे कोणती पुस्तकं असो, नोट्स असो, क्लासेस असो, ते जास्त प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आता अवेलेबल झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की ग्रामीण भागातली संख्या वाढायला ह्यासाठी एक कारण आहे. तसंच मुलींना मी इतकंच सांगू शकते की म्हणजे तुम्ही इथं काय येता, म्हणजे कोणत्याही अकॅडमीमध्ये असो किंवा कुठेही क्लासेसला असो किंवा एमपीएससीच्या क्षेत्रात तुम्ही काय येता हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इथं काय येतो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला इथं कशासाठी पाठवलेलं आहे. त्या जेवढ्या गोष्टी आपल्या जास्त लक्षात राहतील तेवढं मला असं वाटतं की आपण ध्येयापासून कधीही विचलित होत नाही, किंवा कधी जर तसं डिस्ट्रॅक्शन आपल्या आयुष्यात आलं तरी आपण पुन्हा त्या मार्गावरती येतो. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने ही गोष्ट जास्त प्रकर्षानं लक्षात ठेवली पाहिजे. आता खरं पाहायला गेलं तर एमपीएससी असेल, युपीएससी असेल, लाखो विद्यार्थी यामध्ये अभ्यास करत आहेत, पण शासनाच्या अगदी बोटावर मोजण्या येतं किंवा काही हजारामध्येच या पोस्ट शासकीय भरतीमध्ये असतात. तर त्या लाखोमधून हजारात आणि हजारातून अगदी बोटावर मोजण्या एवढ्या संख्येमध्ये आपल्याला यावं लागतं. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे बरं? कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे, अनेक लोक सोशल मीडियावर डायव्हर्ट होत आहेत. तर सोशल मीडियाचा वापर कितपत केला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला एकच पोस्ट हवी असते किंवा एकच जागा प्रत्येकासाठी हवी असते. ती जर मिळवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. जसं की असेल, सोशल मीडिया पासून डिस्टन्स ठेवावं लागतं. म्हणजे मीही खूप वर्ष व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या गोष्टीवरती नव्हते, कारण ती गरज पण नसते मला असं वाटतं प्रत्येक ऍस्पिरंटची. त्यांना नंतर आहे की काही मुलं आहेत ते रिव्हिजन कमी करतात, म्हणजे एक बुक 10 वेळा वाचण्यापेक्षा ते 10 बुक एकदा वाचतात. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकानं एक बुक आहे ते 10 वेळा वाचावं, त्याची रिव्हिजन करावी. आणि मेन म्हणजे जे आयोगाची PYQ आहे तीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. म्हणजे एमपीएससी ना आतापर्यंत काय विचारलंय त्याच्यात तो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर भविष्यात एमपीएससी काय विचारू शकते त्याच्यावर तुमचा होल्ड चांगला येतो आणि तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही वाचू शकता. नाहीतर असं आणि स्वतःच्या मायक्रो नोट्स असणं तेही तेवढंच जास्त गरजेचं आहे, कारण मटेरियल भरपूर अवेलेबल आहे, पण सगळंच मटेरियल जर आपण करत बसलो तर आपण यशापर्यंत लवकर पोहोचणार नाही. थोडं मला असं वाटतं की स्मार्ट स्टडी हे तिथं आणलं पाहिजे. हार्डवर्क सोबत स्मार्ट स्टडी असं जर इक्वेशन केलं तर यश नक्कीच लवकर मिळेल. संगत हे खूप महत्वाचे आहे की मित्रमैत्रिणींची आपली जी संगत आहे ती कशा पद्धतीची आहे. तुम्ही जी पोस्ट काढली, क्लास 1 अधिकारी झालात, तुमचे मित्रमैत्रिणी कशा आहेत आणि आतापर्यंत तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी कोणती अशी पोस्ट काढलेली आहे का, आम्हाला सांगा. तुम्ही बरोबर म्हटला की ह्या यशामध्ये जर अजून काही असेल तर ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं फॅक्टर मी म्हणेल की संगत जास्त महत्वाची असते. म्हणजे तुम्ही कुणासोबत असता, कुणासोबत तुम्ही अभ्यास करत असता ते जास्त मॅटर करतं. जसं माझं बघितलं तर मी शाहू प्रबोधिनीमध्ये जेव्हापासून अभ्यास करत आहे तेव्हापासून माझा एक खूप चांगला ग्रुप आहे, एक 4-5 लोकांचा चांगला ग्रुप आहे. आणि त्यात सांगायचा मुद्दा असा आहे की ते सगळेच अधिकारी आहेत, म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या पोस्ट वरती आहेत. त्यामध्ये असं होतं की मीच एक राहिली होती की मला अजून पोस्ट मिळाली नव्हती. माझ्या अगोदर त्यांनी सगळ्यांनी पोस्ट अचीव केली होती, पण त्यांच्यासोबत राहून त्या पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये राहून ना मला जास्त फायदा असा झाला की मला एमपीएससी काय आहे ते फार लवकर कळालं. आणि त्याच्यासोबत एमपीएससी काय विचारू शकते आमचं सतत डिस्कशन हे PYQ वरती असायचं. आमचं ग्रुप डिस्कशन व्हायचं, PYQ असू दे किंवा बुक्स असू दे याच्यावरती. त्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट माहिती असायचं आणि त्या सगळ्यांच्या ती लोक जे आता जे अधिकारी
झालेत माझ्या ग्रुपमधले, त्यांचा जो त्यांना जे एमपीएससी समजलं होतं त्याचा जास्त फायदा मला झाला. कारण मला लगेच समजलं की काय एमपीएससी काय विचारू शकते, आपण काय वाचलं पाहिजे आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की संगत खूप मॅटर करते. माझ्या या प्रवासामध्ये म्हणजे संगत खूप मॅटर झाली, कारण आता माझ्यासोबत जे आहेत सगळे ते त्यांच्यामुळेच कदाचित मी इथपर्यंत पोहोचले. आता म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय मी क्लास 1 पर्यंत पोहोचले नसते, इतकं मात्र नक्की आहे. म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं झालं तर माझे महसूल विभागामधले 2 आहेत की तसं तुषार सर आहेत किंवा शुभम सर आहेत, की ज्यांच्यामुळे मला एक्झॅक्टली सतत अभ्यास करायची आवड निर्माण करणारे ती दोघं माझ्या आयुष्यात होते, की त्यांच्यामुळे मी अभ्यासात सतत राहत होते, बाकी गोष्टी कमी झाल्या त्यामुळे. तसेच बाकीचे म्हणजे जसं की काजल काटकर आहेत, जे आता मंत्रालय महसूल सहाय्यक झालेले आहेत. हिच्यामुळे मी सतत पॉझिटिव्ह राहायला शिकले. म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये आहे ते पॉझिटिव्ह राहणं मी त्यांच्यामुळे शिकले. तसेच बाकीही खूप आहेत, जसं की अवधूत सर आहेत, राम सर आहेत, सचिन सर आहेत. या सगळ्या लोकांमुळे मी एक राज्यसेवेपासून मी जे पळत होते किंवा मला भीती निर्माण झाली होती ती थोडीफार कुठंतरी त्यांच्या सपोर्टमुळे ती कमी झाली आणि मला त्यांच्यामुळे मोटिवेशन मिळालं की सतत मी अभ्यास करत राहिले. त्यात दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे ही फॉरेस्टची जेव्हा मला ही एसीएफ पोस्ट मिळाली त्यामध्ये असं होतं की त्याची मेन प्री क्वालिफाईड खूप कमी लोक झाली होती. जसं या शाहू प्रबोधिनी मधून 1 ते 2 लोक झाले होते. त्यात जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो फार वेगळा होता आणि टाइम पिरियड कमी होता. त्यामुळे मला स्वतःला असं हे चॅलेंजिंग होतं की मी हा अभ्यास करावा की नाही करावा असं. त्यावेळी मला शुभम सरांनी असेल किंवा तुषार सरांनी असेल की खूप जास्त मदत केली. त्यात पण शुभम सरांचं स्पेशली मी इथं थँक्यू म्हणते त्यांना, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय मला ही फॉरेस्ट डिपार्टमेंट मधली आत्ताची जी एसीएफ ची पोस्ट आहे ती भेटली पण नसती. कारण खूप कमी कालावधीमध्ये सिलेबस कसा कव्हर केला पाहिजे हे मला त्यांनी सांगितलं आणि त्यात जे क्रुशियल रोल प्ले केला तो म्हणजे विक्रांत सरांनी आमच्या केला. कारण ह्या एसीएफ साठी माझ्या कॅटेगरीसाठी फक्त एकच जागा होती. त्यामुळे मला सतत ती भीती होती की एका जागेसाठी मी किती करावं. त्यावेळी मला विक्रांत सरांचं एकच वाक्य आठवतं, ती एक जागा तुझीच आहे. म्हणजे आपला गुरु आपल्यावर एवढा विश्वास ठेवतोय ही गोष्टच माझ्यासाठी खूप महत्वाची होती की मी घाबरलीये पण माझं जे गुरु आहेत त्यांना माझ्याबद्दल फुल कॉन्फिडन्स आहे की ती एक जागा तुझीच आहे आणि तेच शब्द कार्य केले असं मला वाटतं. आपण 2 परीक्षेमध्ये घवघवीस यश मिळवलं, यामध्ये वन विभाग आहे आणि एक महिला बाल विकास. तर या नियमानुसार तर आता या दोन्हीपैकी एक आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. तर या दोन्ही पोस्ट मध्ये आपण कोणती पोस्ट सिलेक्ट करणार आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर त्या विभागामध्ये काही तुम्हाला बदल करायचा किंवा काही चांगलं काम करायचं आहे असा तुमचा एक मानस आहे? नक्कीच दोन्ही पण पोस्ट तशा चांगल्याच आहेत. म्हणजे महिला बाल विकासची पोस्ट आहे ती चांगली आहे, काम करायचा खूप जास्त स्कोप ही तिथं आहे. जसं की महिलांशी तिथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो किंवा जे काही महिलांसाठी काम करता येईल त्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. पण एसीएफ आहे जी क्लास 1 लेवलची पोस्ट आहे, यामध्ये ऍक्च्युली 2 गोष्टी आहेत की यामध्येही काम करायला खूप जास्त स्कोप आहे. म्हणजे कार्यक्षेत्र याचं महिला बाल विकास पेक्षा जास्त मोठं आहे असं मला म्हणजे माझा अभ्यास तिथपर्यंत सांगतो. आणि दुसरी गोष्ट आहे की कुठेतरी माझं हे स्वप्न होतं की क्लास 1 पर्यंत पोहोचायचं. त्यामुळे मी मोस्टली एसीएफ ही पोस्टच निवड करेन. आणि ह्यामध्ये काम करताना इतकं आहे की आता जे काही प्रॉब्लेम चालू आहे जसं प्राणी आणि मानव संघर्ष जास्त प्रमाणात चालू आहे, आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो. तर तिथं माझं जे कम्प्युटरचं जे नॉलेज आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं जे नॉलेज आहे ते मी तिथं जास्त अप्लाय करायचा प्रयत्न करेन. म्हणजे एआय सारख्या टेक्नॉलॉजी जर तिथं वापर झाल्या तर कदाचित हा संघर्ष कमी होऊ शकतो. सो मी त्याच्यावर जास्त काम करेन तिथे. मॅडम, आपल्या कुटुंबाची कशी पार्श्वभूमी आणि कुटुंबांचं कसं सपोर्ट तुम्हाला या स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी लागला? कारण गेले बघितलं तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही 8 वर्ष अभ्यास करत होता आणि घरच्यांचं शिक्षण झाल्यानंतर महत्वाचा फोकस असतो तो लग्नाकडे आणि तो बाजूला ठेवून तुम्हाला या स्पर्धा परीक्षेसाठी खूप मोठं सपोर्ट केला. त्याबद्दल तुम्ही घरचं कसं सांगाल?
खरं तर घरच्यांनी खूप जास्त म्हणजे सपोर्ट दिला मला, कारण ग्रामीण भागामध्ये कॉलेज झालं की लगेच लग्नाचा विषय असतो मुलींचा. पण माझ्या बाबतीत घरच्यांनी ठामपणे माझ्या पाठीशी ते उभे राहिले की तुला जोपर्यंत शिकायचं आहे किंवा तुझी जोपर्यंत इच्छा होत नाही किंवा तुला जी पोस्ट मिळवायची तोपर्यंत तू चालत राहा आणि आम्ही तुझ्या सोबत आहे. अशा ह्याच्या माझे घरच्यांसोबतचा माझा जो संवाद आहे तो नेहमी चालू असायचा. म्हणजे जरी मी इकडे बाहेर राहून अभ्यास करत असले तरी सुद्धा माझं त्यांच्याशी सतत फोनवरून कॉन्टॅक्ट असायचा. त्यामुळे घरची जी काही परिस्थिती आहे म्हणजे जसं की वडील शेती करतात, आई घरी असते, ह्या ज्या गोष्टी आहेत सतत त्या मला ते सतत जाणीव करून द्यायच्या की आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केलाय. किंवा त्यांना सुद्धा सगळे विचारायचे की कधी लग्न करणार आहे तुम्ही किंवा असे स्थळ वगैरे यायचे. त्यावेळी एखाद्या आई वडिलांना त्यांना नकार देणं खूप जड असतं, पण माझ्यासाठी त्यांनी नेहमी तो सपोर्ट देत राहिला त्यांनी. आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय मी इथपर्यंत आलेच नसते, कारण जेव्हा मी अपयश बघत होते माझ्या आयुष्यामध्ये त्यावेळी तेच माझ्या सोबत होते की जे मला सतत मोटिवेट करायचे की अजून एकदा कर, एकदा शेवटचं कर. म्हणजे जेव्हा मी 23ला जेव्हा मी सगळे एक्झाम फेल झाले होते ऍक्च्युली, त्यावेळी मी ठरवलं होतं की मी एमपीएससी बंद करणार आहे. पण त्यावेळी माझ्या आई वडिलांनीच तेव्हा मला सांगितलं की एक शेवटचा ट्राय फक्त आमच्यासाठी कर म्हणून. माझ्या वडिलांचं ते वाक्य आठवतं मला. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की माझं स्वप्न होतं क्लास 1 व्हायचं, पण ते माझं स्वप्न हे कधी त्यांचं स्वप्न झालं हे कधी त्यांना पण कळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला तेवढं एकच वाक्य सांगितलं की आता तुझ्या स्वप्नासाठी तू प्रयत्न केलास, तू अपयशी झालीस, आता एकदा फक्त माझ्या स्वप्नासाठी शेवटचा प्रयत्न कर. आणि ते वाक्य आहे की मी पूर्ण या प्रवासात परत पाठीमागे आले आणि परत मी शून्यापासून सगळं सुरू केलं आणि 2024 मध्ये मला 2 पोस्ट मिळाल्या. मॅडम, तुमचं ध्येय होतं की क्लास 1 अधिकारी व्हायचं आणि क्लास 1 अधिकारीचा निकाल लागला आणि तुम्ही क्लास 1 अधिकारी झालात असं ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी तुमच्या आठवणीत राहणारा असा एक आनंदाचा क्षण पहिला कोणता होता बरं? जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी मुंबईमध्ये होते, कारण त्याच दिवशी इंटरव्ह्यू होता आणि त्यानंतरच रिझल्ट लगेच 6 वाजता डिक्लेअर झाला. आणि जेव्हा डिक्लेअर झाला की मी क्लास 1 झालीये, माझा रँक तेवढा आलाय आणि मला क्लास 1 पोस्ट मिळाली आहे, त्यावेळी 2 मिनिटं मला काय बोलावं किंवा काय रिएक्ट करावं हे समजतच नव्हतं. माझे शब्द बोलण्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू चालू होते. आणि त्याच वेळी मी पहिला फोन हे घरी केला, कारण ज्यांचे कान आतुरले होते हे शब्द ऐकण्यासाठी की तुमची मुलगी क्लास 1 झाली, तिचं स्वप्न पूर्ण झालं, तसं वडिलांना मी फोन केला पहिला. आणि फोनवरती मी तेवढंच बोलू शकले की क्लास 1 झाले, एवढा एकच शब्द मी त्यावेळी बोलू शकले. तेव्हा असं आहे की ते सुद्धा तिथं निशब्द झाले होते, म्हणजे त्यांनाही काय बोलावं हे समजत नव्हतं. त्यांच्याही डोळ्यातून त्यावेळी अश्रूच चालू होते की काय त्यांना रिॲक्टच ऍक्च्युली आम्हा दोघांनाही रिॲक्टच करता आलं नाही. पूर्ण निशब्द झाले होते, कारण एक स्वप्न जे बघत होते ते कधी पूर्ण होईल का असा थोडाफार स्वतःवरती डाऊट यायला चालू झालं होतं. कारण इतक्या वेळा अपयश बघितलेलं, हा शेवटचा अटेम्प्ट होता, जागा एक होती, हे जास्त मिरेकल आहे की जागा एक होती आणि ती जागा आपल्यालाच मिळाली, ती जागा क्लास 1 ची निघाली. त्यामुळे इतकं सरळ असं पूर्ण निशब्द झाले होते, मीही आणि घरचेही पूर्ण निशब्द होते. म्हणजे मग एक 5 मिनिटाच्या वरती आम्हाला समजलंच नाही की काय रिॲक्ट करावं असं. आता आपण रॅपिड फायर घेऊया. तुमचं आवडतं पुस्तक? मी वनवासी, सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र. आवडतं वन किंवा एखादं निसर्ग स्थळ? मोस्टली मला चांदोली अभयारण्य नॅशनल पार्क जास्त आवडतो. एक सवय जी यशामध्ये तुम्हाला मदत झाली? ते म्हणजे हार्डवर्क. एक सवय जी तुम्ही या क्षेत्रासाठी पूर्णपणे आवडती होती पण सोडली? तशी आवडती म्हणता येणार नाही, पण ओव्हर थिंकिंग मी कमी केलं पूर्ण. सक्सेस इन 1 वर्ड? कन्सिस्टन्सी, सातत्य. प्रियांका मॅडम, तुम्ही आमच्या या संवाद ध्येयवेडेच्या या पॉडकास्ट चॅनलवर आलात. या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? पहिलं म्हणजे तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही म्हणजे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि म्हणजे तुमच्याबद्दल सांगायचं झालं संवाद ध्येयवेड्यांशी तर खूप चांगलं पॉडकास्ट आहे की ग्रामीण भागामध्ये लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं, की माझ्यासारख्या अनेक प्रियांका यामुळे कदाचित निर्माण होतील आणि तुम्हाला तेवढंच
तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मार्ग ठराल. जसं मला एक प्रेरणा मिळाली 4वी-5वी मध्ये असताना, की मी एखाद्या न्यूज पेपरमध्ये वाचून मला वाटलं की मी क्लास 1 व्हावं. तसंच अजूनही ग्रामीण भागातले तुमच्या पॉडकास्टचा व्हिडिओ बघून जर लोकांना इन्स्पिरेशन मिळालं तर त्यासारखा दुसरा काही आनंद नाही असं मला वाटतं. त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. मित्रांनो, प्रियांका दळवी यांच्या या अथक परिश्रमातून आणि यशातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे मिळाले. ध्येय निश्चित असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. कठोर परिश्रमासमोर कोणतीच अडचण येत नाही. त्यांच्या अनुभवातून व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्या प्रेरणास्त्रोत राहतील. प्रियांका मॅडम, आपण या ठिकाणी आलात, आमच्यासोबत संवाद साधलात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. आणि आपल्या या नवीन सुरुवातीला नवीन क्लास 1 पोस्ट जी काढली आहे त्या नोकरीला आमच्याकडून, आमच्या टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही शासकीय सेवेमध्ये खूप चांगलं कार्य कराल आणि एक चांगलं प्रशासक म्हणून त्या ठिकाणी आपली दबदबा आणि कायम तुमचं नाव राहील असं तुम्ही काम करा, याच आमच्या तुमच्याकडून शुभेच्छा. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा. आणि प्रियांकाताई सारखी अशीच आपणही क्लास 1 ची असेल, क्लास 2 ची असेल, आपण नक्कीच पोस्ट करा. तोपर्यंत धन्यवाद.